सीताया पतये नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजः। पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम्। हरे कृष्ण. तर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना 22 जानेवारीला होणार आहे. त्यानिमित्ताने आपण थोडीशी काही इथे रामकथा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हे 2 सुंदर श्लोक आहेत. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे. तर प्रभू रामचंद्र जे आहेत हे सर्वांचं भद्र म्हणजे कल्याण करणारे आहेत. रामचंद्राय वेधसे, रामचंद्र म्हटलेले त्यांना, चंद्रासमान शीतलता प्रदान करतात. अशा रामचंद्रांची मी सदैव स्मरण करतो. रघुनाथाय नाथाय, हे रघुनाथ रघु कुलातले आहेत आणि ते सर्वांचे स्वामी आहेत. सीताय पतये नमः. त्याचबरोबर खास करून सीता माताचे ते पती आहेत. आणि दुसरा श्लोक आपण जो म्हटला, दक्षिणे लक्ष्मणो यस्य. तर राम दरबार जो आहे त्या राम दरबारामध्ये आपण पाहतो सीताराम लक्ष्मण हनुमान. तर दक्षिणे लक्ष्मणो यस्य, दक्षिण म्हणजे कुठली बाजू? उजवी बाजू. तर प्रभू रामचंद्रांच्या उजव्या बाजूला कोण उभं आहे? दक्षिणे लक्ष्मणो यस्य. आणि वामे तू जनकात्मजः. वाम म्हणजे डाव्या बाजूला कोण आहे? जनक आत्मजा म्हणजे कोण? सीता माता, जनक महाराजांची कन्या पुत्री. पुरतो मारुतिर्यस्य, आणि समोर कोण बसलेला आहे? मारुती. जय हनुमान. तम वंदे रघुनंदनम. अशा रघुनंदनाला मी नमस्कार करतो. तर रामायण हे जे शास्त्र आहे जे वाल्मिकीकृत, तसे रामायणाचे बरेच वेगवेगळे लेखक आहेत. वेगवेगळ्या स्थानामध्ये वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यावरती लिहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये पण एक कवी आहेत, त्यांनी गीत रामायण लिहिलं. ते अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्रदेशामध्ये पाहायला मिळतं. पण सर्वात अधिकृत भाष्य किंवा प्रभू रामचंद्रांची जी कथा आहे सर्वात अधिकृत जर कुठली असेल तर ती वाल्मिकीकृत रामायणात मानली जाते. जसं आपण पाहतो की भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचं पण वर्णन अनेक भक्तांनी केलेलं आहे. तर चैतन्य मंगल आहे, चैतन्य भागवत आहे आणि चैतन्य चरितामृत आहे आणि अजून बरेच काही आहेत. पण यामध्ये चैतन्य चरितामृतला अधिकृत ग्रंथ मानला जातो. तर तसंच प्रभू रामचंद्रांच्या लीलांचं वर्णन करणारे पण खूप सारे ग्रंथ आहेत. पण वाल्मिकीकृत रामायणला अधिकृत रामायण म्हटलं जातं. आणि या रामायणामध्ये आपण पाहिलं तर खूप आपल्याला आशा प्राप्त होते. तर आपण बघतो की जयंत हा जो इंद्रपुत्र होता तर हा कावळ्याचं रूप घेऊन शोषण करण्यासाठी आला होता. पण अशा शोषण करणाऱ्या कावळ्याच्या रूपात असलेल्या जयंताचा देखील भगवंत उद्धार करतात. आणि त्याचप्रमाणे काकभूषण एक नावाचे व्यक्ती आहेत जे काक म्हणजे कावळा, तर त्यांना रामायण गाण्याची किंवा कथन करण्याची संधी प्रदान केलेली. तर या प्रकारे आपण पाहतो की रामायणामध्ये आपल्याला खूप मोठी आशा प्राप्त होते की अतिशय पतितातला पतित व्यक्तीचा देखील प्रभू रामचंद्र स्वीकार करतात. कुठल्याही प्रकारची पात्रता न पाहता जो कोणी प्रभू रामचंद्रांकडे शरणागत भावनेनं येतो त्या सगळ्यांना प्रभू रामचंद्र स्वीकार करतात. हे फार विशेष आहे. आणि म्हणून जेव्हा आपण हे असं शास्त्र वाचतो किंवा ह्याच्यावरती काही ऐकतो तर आपल्या जीवनात पण आपल्याला एक आशा मिळते.
कारण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आपण जर डोकावून पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की आपली कुठलीच पात्रता नाही आहे चांगल्या प्रकारे जीवन जगण्याची. पण तरी प्रभू रामचंद्र एवढे कृपाळू आहेत की ते सगळ्यांना, जे कोणी शरणागत येतील त्या सगळ्यांना शरण द्यायला तत्पर आहेत, तयार आहेत. आणि ही आपल्या सगळ्यांची मोठी आशा आहे. ही आशा ठेवूनच वास्तविक रूपामध्ये आज मी एक ह्या प्रभू रामचंद्रांच्या लीलावरती काहीतरी बोलण्याचं एक धाडस करत आहे. कारण वास्तविक पाहता माझी कुठलीच पात्रता नाही आहे. न तर मी रामायणातला पंडित आहे, न पूर्ण कधी वाचलेलं आहे. केवळ आपल्या भक्तांकडून जे काही श्रवण केलं आहे त्याच्या माध्यमातून आपल्यापुढे काहीतरी थोडेफार गोष्टी मग प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर श्रीमद भागवतमध्ये एक फार सुंदर श्लोक येतो. त्यक्त्वा सुदुस्त्यज सुरेप्सित राज्य लक्ष्मीं धर्मिष्ठ आर्यवचसा ददगादरण्यात् माया मृगम दयित इप्सित अन्वधावत वंदे महापुरुषते चरणारविंदम. तर हा जो श्लोक आहे हा एवढा प्रसिद्ध आहे आणि हा खास करून प्रभू रामचंद्रांना उद्देशून म्हटलेला आहे. पण त्याचबरोबर हा कृष्णालाही लागू पडतो आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभूंना पण लागू पडतो. पण ह्याच्यावर आज आपण चर्चा नाही करणार आहे, कारण आज आपला मुख्य विषय आहे प्रभू रामचंद्रांची लीला. तर यामध्ये ते म्हणतात की प्रभू रामचंद्र जे आहेत त्यक्त्वा सुदुस्त्यज सुरेप्सित राज्य लक्ष्मी. त्यक्त्वा म्हणजे काय, त्यांनी सोडून दिलं. सुदुस्त्यज, त्यज म्हणजे सोडणं, दुस्त्यज म्हणजे जे सोडणं कठीण आहे, आणि सुदुस्त्यज म्हणजे जे सोडणं अत्यंत कठीण आहे. मग अशी कुठली गोष्ट आहे जी रामाने सोडली, जी अत्यंत कठीण होती सोडणं? त्यक्त्वा सुदुस्त्यज सुर इप्सित. सुर म्हणजे देवता आणि इप्सित म्हणजे ज्यांची इच्छा आहे. तर देवतांची पण जी इच्छा होती अशा प्रकारचं राज्य प्राप्त करण्याची, असं राज्य लक्ष्मीम, असं एवढं मोठं राज्य प्रभू रामचंद्र त्यांनी सोडून दिलं. त्यक्त्वा सुदुस्त्यज. तर आपण बघू शकतो की वास्तविक रूपामध्ये या जगामध्ये एखाद्या व्यक्तीला एखादं पद प्राप्त झालं तर तो व्यक्ती ते सोडतच नाही, किंवा ते टिकून ठेवण्यासाठी काय काय करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी तो करण्यासाठी तयार असतो. आणि म्हणून कधी कधी असंही पाहतो की व्यक्तीची चालण्याची क्षमता, बोलण्याची क्षमता पण जाते, पण तो पद काही सोडत नाही. हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर अनेक अशी उदाहरणं आहेत, मला कोणाची नावं घ्यायची गरज नाही. तर हे वास्तविक सत्य आहे या जगाचं. म्हणजे आजकालच्या जगातल्या लोकांचं त्यांच्याकडे आहे तरी काय, तुटकी फुटकी कुठली तरी पदं आहेत. पण प्रभू रामचंद्रांकडे जे पद होतं ते सुर इप्सित, म्हणजे देवता पण तसं पद प्राप्त करण्यासाठी इच्छा त्यांनी धारण केलेली आहे. असं पद प्राप्त करण्याची ज्यांना इच्छा आहे, देवतांना इच्छा आहे, हे पद प्रभू रामचंद्र सहजतेने सोडून गेले. तर मग का ते सोडून गेले? तर पुढे म्हणतात धर्मिष्ठ आर्य वचसात यदगादरण्यम. का? कारण प्रभू रामचंद्र जे आहेत हे धर्मिष्ठ आहेत. तर बऱ्याचदा लोक प्रश्न विचारतात का हो प्रभू रामचंद्र चांगले का कृष्ण चांगले? तर ह्याचं उत्तर जर द्यायचं असेल तर उत्तर देणं कठीण आहे. का कठीण आहे? ते असं विचारण्यासारखं आहे की आंबा चांगला का डाळिंब चांगलं? तर दोन फळांमध्ये आपण तुलना कशी करू शकतो? प्रत्येकाची चव वेगवेगळी आहे, प्रत्येकातून वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त होत आहेत, आणि त्यामुळे आपण ह्या दोन गोष्टींची तुलना कधीही करू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण हे दोघंही भगवानच आहेत, आणि त्यांचे जे रस आहे, त्यांचे भक्त त्यांच्याशी जे आदान प्रदान करतात त्यामध्ये काही विविधता आहे. पण वास्तविक रूपामध्ये अशा आपण कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये भेदभाव किंवा एक कुठला चांगला किंवा दुसरा कुठला चांगला अशा प्रकारची चर्चा कधीही करू शकत नाही.
आणि अशी यदाकदाची जर चर्चा झालीच तर त्याचा सगळ्यात जास्त लाभ कोणाला होतो? समजा कृष्णाचे भक्त आणि रामाचे भक्त या दोघांनी मत मांडायला सुरुवात केली की कोण श्रेष्ठ आहे, त्याचा लाभ कोणाला होतो? लाभ होतो ते फक्त त्यांच्या श्रोत्यांना, म्हणजे भक्त जे श्रोते करतायत, श्रवण करतायत त्यांना होतं. का? कारण कृष्णाचे जे भक्त आहेत ते ऐकतात कृष्णाचे काय काय गुण आहेत, आणि रामाचे भक्त येतात की रामाचे काय काय गुण आहेत, आणि असं करून दोन्ही भक्त आनंद घेतात. पण वास्तविक रूपामध्ये आपण अशा प्रकारची तुलना किंवा वाद कधीच करू नये, कारण हे दोन्ही भगवान आहेत आणि प्रत्येक जण आपल्याला काहीतरी वेगवेगळ्या प्रकारची गोष्ट शिकवत आहेत. तर भगवान श्री कृष्ण जे आहेत ह्यांच्या जीवनातून काय शिकायला मिळतं की कृष्णाचं आपल्या भक्तांच्या प्रती जे प्रेम आहे ते त्यांच्या कर्तव्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. तर आपण पाहतो भागवताच्या दशमस्कंदामध्ये सुरुवातीला देवतागण जाऊन प्रार्थना करतात ब्रह्माजींना, आणि ब्रह्माजी जाऊन भगवंतांना प्रार्थना करतात की पृथ्वीवरती खूप साऱ्या असुरांचा भार झालेला आहे, तो कमी करण्यासाठी तुम्ही कृपया करून प्रकट व्हा. तर भगवान श्रीकृष्ण वास्तविक रूपामध्ये प्रकट ह्यासाठी होतात, एक महत्वाचं कारण म्हणजे ह्या असुरांचा नाश करण्यासाठी. आणि त्यातला जो प्रमुख असुर होता तो होता कंस, ज्याच्याच कारागृहामध्ये भगवंत जन्म घेतात. म्हणजे भगवंतांचं कर्तव्य काय होतं? जन्म घेण्याचं, कंसाला मारणं. पण ज्यावेळी त्यांचा जन्म होतो तो वसुदेव देवकी घाबरतात आणि म्हणून भगवंत म्हणतात तुम्ही मला गोकुळमध्ये सोडा. आणि गोकुळमध्ये गेल्यानंतर ते आपल्या भक्तांशी आदान प्रदान जे करायला लागतात, प्रेमाचं आदान प्रदान, त्यामध्ये ते आपलं कर्तव्य विसरून जातात. 11 वर्ष होतात तरीही कंसाला मारण्याचा त्यांच्यामध्ये मनामध्ये विचार सुद्धा येत नाही. आणि नंतर ज्यावेळी नारद मुनी त्यांना आठवण करून देतात तेव्हा भगवान श्रीकृष्ण अक्रूराच्या माध्यमातून मथुरेला येतात आणि कंसाचा उद्धार करतात. तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत हे कशाचं प्रतिनिधित्व करतात? लव्ह ओव्हर ड्युटी, किंवा प्रेमाचे संबंध हे कर्तव्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. पण या स्तराला जाण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्रांचं जे जीवन आपल्याला शिकवतं ते महत्वाचं आहे, आणि ते काय आहे? ड्युटी ओव्हर लव्ह, की प्रेमाच्याही अगोदर स्वतःचं कर्तव्याचं पालन करणं. आणि म्हणून आपण बघतो की प्रभू रामचंद्रांच्या वरती सर्व अयोध्यावासी प्रेम करत होते, सर्व अयोध्यावासी. आणि जेव्हा ते सर्व प्रभू रामचंद्र जेव्हा ते सोडून गेले, वनवासात गेले, त्यावेळी अयोध्या ही एक वनासमान झाली. म्हणजे जसं म्हणतात की कुठे काही उगवत नाही अशी जमीन ती झाली, निस्तेज झाली. का? कारण सर्वजण एवढं प्रभू रामचंद्रावरती प्रेम करत होते. पण धर्मिष्ठ आर्य वचसा, इथे या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की प्रभू रामचंद्र काय आहेत? ते धर्मनिष्ठ आहेत, धर्मपरायण आहेत, कर्तव्य चोखपणे बजावतात. आणि म्हणून त्यांना त्यांच्या वडिलांनी वचन दिलं होतं की तू वनवासात जा, आणि त्यांचं वचन पालन करण्यासाठी प्रभू रामचंद्र वनवासात जातात. एवढंच काय तर आपण पाहतो की जेव्हा भरत आणि सर्व अयोध्यावासी चित्रकूटमध्ये येऊन पोहोचतात तर तिकडे आल्यानंतर भरत म्हणतात की तुम्ही परत चला, तुमच्या बदली मी वनवासात जातो, वडिलांचं जे तुम्हाला मिळालेलं वचन ते मी पूर्ण करतो, तुम्ही काळजी करू नका. त्यावेळी पण प्रभू रामचंद्र त्या गोष्टीला मान्यता देत नाहीत. ते म्हणतात नाही, हे मला हे सांगितलेलं आहे वनवासात जायला, त्यामुळे मीच वनवासात जाणार, अन्य कोणीही नाही. तर या प्रकारे आपण बघतो की धर्मिष्ठ आर्य वचसा तदगाद अरण्य. आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांचं जे जीवन आहे हे आपल्याला शिकवतं की मनुष्य म्हणजे काय, मनुष्याने कसं वागलं पाहिजे. आणि जेव्हा आपण या मनुष्याच्या स्तरावर येऊ त्यानंतर आपल्याला हे समजेल की कर्तव्याच्या पलीकडे जाऊन प्रेमाचे संबंध कसे जोडून ठेवायचे असतात. पण ते स्तर येण्यासाठी पहिले आपल्याला कर्तव्य चोखपणे बजावण्याची अक्कल आली पाहिजे, आणि ती प्रभू रामचंद्रांच्या जीवनातून आपल्याला प्राप्त होते.
तर धर्मिष्ठ आर्य वचसाद यदगाद अरण्यम. आणि म्हणून प्रभू रामचंद्र वनवासात गेले केवळ आपल्या वडिलांचे वचन पाळण्यासाठी. आणि पुढे म्हणतात माया मृगाम दयितया इप्सी अन्वधावत. दयितया म्हणजे त्यांची पत्नी. तर वनामध्ये असताना किंवा अरण्यात असताना सीता माता कशाप्रती आकर्षित होतात? सोनेरी हरणाप्रती. आपण करू ह्याच्यावरती चर्चा पुढे थोडीशी. तर सोन्याच्या हरणाप्रती आकर्षित होतात आणि म्हणून माया मृगम, जे मायाचं हे मृग होतं, म्हणजे वास्तविक रूपाने तो कोण होता? सोनेरी हरण म्हणजे मारीच होता, असुर होता. ते हरणाचं रूप घेतलं होतं आणि त्या मागे धावतायत प्रभू रामचंद्र. माया मृगम दयित इप्सी अन्वधावत वंदे महापुरुष ते चरणारविंदम. तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एतान तरंती ते. की जर तुम्हाला या मायापासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही काय करा? माझी शरण घ्या. हे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतायत. आणि जर तुम्ही माझी शरण घेतली तर तुम्ही मायापासून मुक्त व्हाल. पण इथे आपण रामलीलेमध्ये काय पाहतोय? आता राम आणि कृष्णामध्ये काही फरक नाही हे आपण मगाशीच पाहिलं. तर रामलीलेमध्ये काय पाहतोय की प्रभू रामचंद्रच मायाच्या मागे धावतायत. त्यांना माहित नाही का की हे मृग म्हणजे मारीच आहे? त्यांना सगळं माहिती आहे, पण तेच मायाच्या मागे धावतायत. म्हणून या श्लोकामध्ये वर्णन केले माया मृगम. पण ते का मायाच्या मागे धावतायत? दयितया इप्सित. कारण त्यांची अतिशय प्रिय असलेली सीता ह्यांनी त्याची इच्छा केलेली आहे आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्र जे आहेत ते त्या मृगाच्या मागे धावतायत, जे मायाच आहे. आणि म्हणून वंदे महापुरुष ते चरणारविंदम. आणि म्हणून अशा महापुरुष प्रभू रामचंद्रांच्या चरणांच्या प्रती मी नमस्कार करतो. तर या प्रकारे आपण पाहतो की प्रभू रामचंद्रांचं जे जीवन आहे ते खऱ्या अर्थाने आपल्याला एक आदर्श प्रस्थापित करून देतो. प्रभू रामचंद्र एक आदर्श पुत्र म्हणून जगले, आदर्श पती म्हणून जगले, आदर्श भाऊ म्हणून जगले. सगळ्या गोष्टींमध्ये आदर्श त्यांनी व्यक्त केला, आदर्श राजा म्हणून जगले. तर या प्रकारे सगळ्या ठिकाणी आदर्श त्यांनी प्रस्थापित केला. आणि म्हणून आपल्यासारख्या साधारण जीवात्म्यांसाठी प्रभू रामचंद्रांचं जीवन जे आहे ते एकदम आदर्श आहे. आणि म्हणून लोक सदैव काय म्हणत असतात की आम्हाला राम राज्य परत हवंय. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं की प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण, तर श्रीकृष्णांच्या ज्या लीला आहेत, जसं की आपण पाहतो त्यांनी गोवर्धन धारण केला, किंवा कालिया जो नाग होता त्याच्यावरती त्यांनी नृत्य केलं आणि त्याचं दमन केलं. किंवा आपण अजून एक पाहतो ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अग्नी गिळून टाकली. तर ह्या ज्या सगळ्या ज्या लीला आहेत ह्या मनुष्याच्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत. साधारण कुठला मनुष्य याचा विचारही नाही करू शकत. आणि म्हणून जेव्हा कोणी म्हणतं की मी भगवान आहे, तर प्रभुपाद त्यांना म्हणायचे तुम्ही पहिले गिरिराज उचलून दाखवा, मग आम्ही स्वीकार करू तुम्ही भगवान आहे. किंवा तुम्ही आग पिऊन दाखवा. भगवान श्रीकृष्णाने अख्ख्या जंगलामध्ये लागलेली आग पिऊन टाकली. तर या प्रकारे जर कोणी करत असेल तर आपण मानू की बा तुम्ही भगवान आहेत. तर भगवान श्रीकृष्णांच्या लीला ज्या आहेत ह्या सुपर ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे मनुष्याच्या कार्यक्षमतेच्या पलीकडच्या आहेत. अशा प्रभू रामचंद्राने पण केल्या. त्यांनी जो ब्रिज बांधला लंकेपर्यंत, हा पण कोणी साधारण माणूस बांधू शकत नाही. पण जनरल ज्या प्रभू रामचंद्रांच्या लीला आहेत तर त्या कशा आहेत? मनुष्य लीला आहेत. म्हणजे मनुष्य तशा प्रकारचे कार्य करू शकतो. कृष्णाच्या सर्व लीला मनुष्य अनुकरण करू शकत नाही, अनुकरणीय नाहीत. पण प्रभू रामचंद्रांनी जसं जीवन जगलं आहे असं आदर्श जीवन एखादा साधारण मनुष्य जगू शकतो जर त्याची इच्छा असेल तर.
तर हे विशेषत्व आहे प्रभू रामचंद्रांच्या लीलांचं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांना लीला पुरुषोत्तम म्हणतात, ज्यामध्ये ते विविध लीला करतात. आणि भगवान रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात, कारण ते सदैव मर्यादांचं पालन करून आपलं जीवन जगतात. सगळ्या मर्यादांचं पालन करून जीवन जगतात. तर ह्या प्रकारे आपण पाहतो की प्रभू रामचंद्रांचं जीवन जे आहे ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कोणी एखादा विचार करेल की अरे आम्ही तर इस्कॉनमध्ये येतो आणि इस्कॉनमध्ये कृष्णाचीच भक्ती सांगितली आहे, तर मग रामाची काय गरज आहे? असं नाही आहे. रामाचं जीवन जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये त्याचे काही अंश आणण्याचा प्रयत्न नाही करत, तोपर्यंत कृष्ण कोणी आपल्याला समजणार पण नाही. आणि म्हणून फक्त राम आणि कृष्णच नाही, तर आपल्याला सगळ्याच भगवंतांच्या अवतारांची गरज आहे. कारण प्रत्येक अवतार जो आहे भगवंतांचा हा कुठल्या तरी विशेष गोष्ट आपल्याला शिकवत आहे. म्हणून आपण बघतो की नरसिंह लीला पण तेवढीच महत्त्वाची आहे, चैतन्य लीला पण तेवढीच महत्त्वाची आहे. आणखीन इतर जे काही भगवंतांचे अवतार आहेत, प्रत्येक अवतार आपल्याला काही ना काहीतरी महत्त्वाची शिकवण देत आहेत. त्यामुळे सर्व अवतार जे आहेत हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जरी एखादा व्यक्ती इस्कॉनमध्ये असेल किंवा गौडीय वैष्णव परंपरेत असेल, तरी पण त्याला प्रभू रामचंद्राचं जीवन तितकंच प्रेरणादायी आहे. तर या रामायणामध्ये अनेक अनेक अशी पात्र आहेत जी सर्व किंवा त्याच्यातली बहुतांश जी आहेत ही भगवंतांचे पार्षद आहेत. ज्यावेळी भगवंत इथे अवतरित होतात त्यावेळी ते आपल्या सगळ्या पार्षदांसहित अवतरित होतात. भगवंत जर कोणाच्या पोटी जन्म घेत असेल तर ती साधारण व्यक्ती नाहीच आहे. मग दशरथ महाराज पण भगवंतांचे पार्षद आहेत, कौशल्या, कैकेयी, सुमित्रा ह्या देखील भगवंतांच्याच सगळ्या पार्षद आहेत. आणि इतर जे कोणी भगवंतांच्या आसपास आहेत, भरत शत्रुघ्न हे तर भगवंतांचेच अंश आहेत, लक्ष्मण भरत शत्रुघ्न. त्यामुळे सगळे जे काही आपण पाहतो रामलीलेमधले जे महत्त्वाचे भगवंतांच्या जवळचे राहणारे पात्र जे आहेत हे सर्व भगवंतांचे पार्षद आहेत. आणि त्यामुळे हे भगवंतांना अति प्रिय आहेत. पण जसं आपण बघतो मराठीमध्ये एक म्हण आहे, लेकी बोले सुने लागे. म्हणजे जर घरात नवीन जी वधू लग्न करून येते तिला काही धडे द्यायचे असतील तर सासू काय करते, म्हणजे पूर्वीच्या काळातलं हे, आता माहीत नाही काय होतं मला. आजकाल सास बहू की बहुत सारी सिरियल आती रहती है आणि त्यात नुसते भांडणच असतात त्यांचे. तर जी हुशार सासू आहे ती काय करते, ती डायरेक्टली आपल्या सुनेला कुठल्याही प्रकारचा उपदेश करत नाही, ती आपल्या मुलीलाच उपदेश करते. जर तिने बघितलं सुनेने काही चूक केली आहे तर ती आपल्या मुलीला ओरडते, तुला कळत नाही का असं करायचं असतं हे. मग सुनेला कळतं, अच्छा हे असं करायचं असतं का, बरं बरं. पण जर डायरेक्ट बोललं तर मग काय होतं, एकदम बाण जो आहे तो लागतो आणि मग नंतर ठिणग्या उडतात. आणि मग आजकालचे जे लोक आहेत ते परत दुसरा बाण पण मारतात, अपोजिट. तर ह्या प्रकारे आपण पाहतो की जर अशा प्रकारची जी हुशार सासू आहे ही काय करते, आपल्याच मुलीला उपदेश देऊन सुनेला शिकवते. तर भगवंत पण असेच आहेत. ते जर डायरेक्टली आपल्याला सांगलं, मूर्ख तू पापी आहेस, तू काय करतोयस, तू असं करतोय तसं करतोय, असं भगवंत आपल्या प्रत्येकाला म्हणायला लागले तर आपण गार होऊन जाऊ आणि परत कधी उठणारच नाही. पण भगवंत अतिशय कृपाळू आहेत म्हणून ते आपल्या पार्षदांचाच उपयोग करतात. आणि जे काही आपल्याला धडे शिकवायचे ते पार्षदांच्या माध्यमातून शिकवतात. त्यामुळे रामायणातले सगळे जे काही पात्र आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की काहीतरी वैषम्य आहे किंवा काहीतरी दोष आहेत, तर ते दोष नसून ते आपल्याला शिकवण्यासाठी गोष्टी आहेत. आणि म्हणून आपण रामायण जे आहे आपले वेगवेगळे आचार्य सांगतात की हे वेगवेगळ्या दृष्टीने आपण पाहू शकतो. एक दृष्टिकोन हा आहे की सर्व ही लीला आहे भगवंतांची आणि ह्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलाच दोष नाही. आणि दुसरा दृष्टिकोन हा आहे की जर आपल्याला ह्याच्यातले काही तथाकथित दोष दिसत आहेत तर ते दोष कशासाठी आहेत, आपल्याला उपदेश करण्यासाठी, की आपण असं करता कामा नये.
आणि हा दृष्टिकोन ठेवून जर आपण ते रामायणाचं शास्त्र वाचलं किंवा कुठलंही शास्त्र वाचलं तर आपल्याला आपल्या जीवनात आपल्या वैयक्तिक जीवनातले दोष आपल्याला दिसतात आणि आपण ते सुधारून आपण आपल्या जीवनात उन्नती किंवा प्रगती करू शकतो. आणि म्हणून हा जो दुसरा दृष्टिकोन आहे हा फार साधकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. की साधकाचं कार्य आहे की त्यांनी ह्या दृष्टिकोनातून शास्त्र समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे समजण्याचा प्रयत्न स्वतःच्या बुद्धीनं नाही तर आचार्यांनी जी टीका लिहून दिलेली आहे त्याच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा स्वतःची बुद्धी लावली तर आपण अनेक तर्क वितर्क करू. जसं की प्रभुपाद एका ठिकाणी लिहितात की एका तथाकथित काल्पनिक व्यक्तीनं असं दर्शवलं आहे की पांडव आणि हे काही वास्तविकत्वात नव्हतेच. वास्तविकपणे पांडव म्हणजे आपले 5 इंद्रिय आहेत, कुरुक्षेत्र म्हणजे आपलं शरीर आहे, इत्यादी इत्यादी असे काही रूपात्मक फक्त ह्या गोष्टी आहेत. पण असं नाही आहे. पांडवही होते, तो इतिहास आहे आणि त्याचबरोबर त्यातनं काही शिकवायला जे काही धडे मिळत आहेत ते पण तितकेच खरे आहेत. तर त्याच प्रकारे याचा अर्थ असा नाही आहे की आपल्या आचार्यांनी कुठलीच रूपात्मक गोष्टी दिलेली नाही, दिलेली आहे. पण हा इतिहास खरा आहे ह्या पार्श्वभूमीवरती शिकवण दिलेली आहे. म्हणजे कोणी असा दावा करू नये की हा इतिहासच नव्हता आणि केवळ ह्याच्यातून काहीतरी शिकवणी दिलेल्या आहेत. नाही, इतिहास पण आहे आणि शिकवण पण आहे. तर आपण सर्वप्रथम पाहू जी एक हृदयस्पर्शी रामायणातली जो प्रसंग आहे तो म्हणजे प्रभू रामचंद्रांचा वनवास जाण्याचा प्रसंग. वास्तविक रूपामध्ये पूर्ण रामायण जे आहे हे करुणारसाने भरलेलं आहे. आणि म्हणूनच हा जो करुणारस आहे हा हृदयस्पर्शी आहे. तर याच्यातले हा जो पहिला प्रसंग आहे ज्यामध्ये प्रभू रामचंद्रांना वनवास घोषित केला जातो तर तो खूपच हृदयस्पर्शी आहे. आणि याच्यामुळे जे कोणी भक्त निस्सिम भक्त आहेत प्रभू रामचंद्रांचे ते जेव्हा जेव्हा ह्या प्रसंगाचं श्रवण करतात तर ते आपल्या स्वतःचं जे भावना आहेत त्या रोखू शकत नाही. तर तरी पण आपण थोडाफार इथे ह्या त्याच्यातून आपल्याला काय शिकवण मिळते हे समजण्यासाठी थोडासा तो प्रसंग बघू. आपण जास्त त्याच्यावर चर्चा करणार नाहीये. तर ज्यावेळी प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये निवास करत होते किंवा त्यांचा जन्म झाला आणि सगळीकडे आनंदच आनंद झाला तर प्रभू रामचंद्रांचं बालकांड किंवा बाललीला ह्याचं वर्णन अगदी थोडक्यात करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली हा प्रसंग येतो की ज्यावेळी एकदा दशरथ महाराज स्वतःची तयारी करत होते राज दरबारात जाण्यासाठी. आणि अशी राज दरबारात तयारी करत असताना ते आरशापुढे उभे होते. आणि आरशापुढे उभे असताना त्यांनी काय पाहिलं पाहून अतिशय मोठं आश्चर्य झालं. तर त्यांनी काय पाहिलं, त्यांनी पाहिलं आपला एक केस जो आहे तो पांढरा झालाय. एक केस पांढरा झालाय. तर आजकाल असं झालं तर काय करतो लगेच गोदरेज हेअर डाय लगेच झाकून टाकतो. पण दशरथ महाराजांनी काय केलं तर त्यांनी लगेच समजलं ही मला वॉर्निंग आहे. काय की मी आता वृद्ध झालेलो आहे. आपल्या सगळ्यांना जर माहिती असेल, माहितीच आहे म्हणजे की रामायणामध्ये त्याचा उल्लेख येतो की प्रभू दशरथ महाराजांना पुत्र प्राप्त होत नव्हता. अनेक वर्ष झाली होती. त्यांच्या अनेक राण्या होत्या, त्याच्यातल्या प्रमुख 3 होत्या. आणि अनेक राण्या असण्याचं पण कारण आपल्या सगळ्यांना माहिती असेल की त्यावेळी आपले परशुराम सर्वत्र फिरत होते सर्व क्षत्रियांचा नाश करत. जे क्षत्रिय वास्तविक रूपामध्ये आपल्या धर्माचं पालन करत नव्हते अशा क्षत्रियांचा नाश करत परशुराम सर्वत्र फिरत होते. पण त्यांची एक कंडिशन एवढीच होती की जर कोणी विवाह करत असेल तर तशा राजाला ते मारत नसत. आणि जेव्हा जेव्हा मेसेज मिळायचा की अयोध्याच्या ठिकाणी परशुराम येत आहेत तेव्हा तेव्हा दशरथ महाराज लगेच विवाहाला बसायचे. तर त्यामुळे तशा प्रकारे अनेक
त्यांच्या राण्या होत्याच, पण ज्या प्रमुख होत्या त्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. तर जेव्हा दशरथ महाराजांनी पाहिलं की अरे हा एक केस पांढरा झालाय, तर लगेच त्यांनी हा निर्णय घेतला की आता मला माझ्या भक्तिमय जीवनाचा विचार करायला पाहिजे. भरपूर झालं राज्यकारभार सांभाळणं, आता मी ते माझ्या मुलाला समर्पित करतो आणि त्वरित मी जे आहे हे वानप्रस्थामध्ये प्रवेश करतो. बघा इथे क्लिअरली दशरथ महाराजांचा विचार साधा, सोपा आणि सरळ आहे की मला लवकरात लवकर रामाला राजा करून काय करायचंय, वानप्रस्थ ग्रहण करायचंय. बाकी कुठलाच त्यांच्या मनामध्ये विचार नव्हता. आणि म्हणून त्यांनी लगेचच लवकरात लवकर एक मुहूर्त काढला. आणि त्याचप्रमाणे त्यावेळी भरत आणि शत्रुघ्न जे आहेत ते कुठे गेले होते, आपल्या मामाच्या घरी गेले होते, कैकेय देशमध्ये. तर त्या ठिकाणी गेले होते आणि इथे दशरथ महाराजांना ही घाई झाली होती वानप्रस्थ स्वीकारण्याची, आणि म्हणून त्यांनी लगेच मुहूर्त घोषित करून तारीख पण डिक्लेअर करून टाकली की ह्यावेळी आपण रामचंद्रांचा राज्याभिषेक करणार आहोत. आणि यामुळे संपूर्ण प्रजा जी आहे ती उल्हासित झाली. एवढंच काय तर काही मंत्र्यांनी म्हटलं की हे राजन, दशरथ महाराजांना उद्देशून, आजपर्यंत तुमच्या अख्ख्या उभ्या आयुष्यामधला हा सगळ्यात चांगला निर्णय तुम्ही घेतलेला आहे. काय की प्रभू रामचंद्रांना तुम्ही राजा म्हणून घोषित करत आहात. तर हे चेष्टेवारी होतं. वास्तविक रूपामध्ये दशरथ महाराजांचं खूप मोठं स्वतःचं एक कर्तबगारी जीवन आहे. दशरथ त्यांचं नावच याच्यामुळे, कारण 10 दिशांमध्ये त्यांचा रथ फिरलेला आहे आणि ते अजिंक्य आहेत. कोणी त्यांना पराजय नाही करू शकत. तर त्यामुळे दशरथ महाराजांनी ही घोषणा केली आणि लगेचच पुढची तयारी सुरू केली. आणि पूर्ण अयोध्येमध्ये सर्वजण जे आहेत ते पूर्ण खुश होते, केवळ एक व्यक्ती सोडून. कोण? मंथरा. कैकेयी नाही, कैकेयी सुद्धा खुश होती. कैकेयीला पण खूप मोठा आनंद होता, कारण जेवढं तिचं प्रेम भरतवर नव्हतं तेवढं तिचं प्रेम प्रभू रामचंद्रांवर होतं. तर त्यामुळे सर्व अयोध्यावासी खुश होते, केवळ मंथरा सोडून. आणि मंथरा होती कोण तर मंथरा ही दासी होती कैकेयीची. आणि ती कुठून आली होती? ती कैकेय देशातनंच आली होती. जेव्हा विवाह झाला दशरथ महाराजांचा कैकेयीशी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यावेळची प्रथा अशी होती की खूप साऱ्या दासी पण या कन्येसोबत दिल्या जात असत आणि खूप सारं धन पण दिलं जात असत. तर हे सगळं त्यावेळची प्रथा होती. तर त्याचप्रमाणे अनेक दासी पण दिल्या. त्यातली जी फेवरेट दासी होती कैकेयीची ती कोण होती? मंथरा. आणि कैकेयी जी आहे ही 3 राण्यांपेक्षा सगळ्यात छोटी होती. पण दशरथ महाराजांची पण सगळ्यात प्रिय राणी होती कैकेयी. आणि कैकेयीची प्रिय दासी होती मंथरा. तर आणि दुर्दैवाने मंथरा जी होती ती कुबडी होती. तर त्याच्यामुळे जेव्हापासून ती आली तेव्हापासून बरेच जण तिचे मजाक चेष्टा करायचे. पण जशी ही कैकेयी ही दशरथ महाराजांची लाडकी राणी झाली तेव्हापासून मात्र मंथरा मोठ्या रुबाबात फिरायला लागली. आणि ती लगेच सगळ्यांना धाक धपटशा करायची, कारण लाडक्या राणीची दासी आहे, साधारण नाही आहे. तर या प्रकारे मंथरेचं जीवन होतं. आणि जेव्हा तिला ही बातमी मिळाली तेव्हा तिच्या जीवनात काय प्रॉब्लेम आला हे पण समजण्याच्या सारखं आहे. वास्तविक रूपामध्ये मंथरा आली तेव्हापासूनच तिच्या मनामध्ये इच्छा होती, कैकेयीची सेवा करण्यापेक्षाही दुसरी कुठली तरी इच्छा होती. आणि ती होती की सदैव माझं जे पद आहे ते कधी हल्लं नाही पाहिजे. आणि म्हणूनच आपण पाहिलं की जेव्हा ती लाडकी राणी म्हणून घोषित झाली कैकेयी, तर मंथरा सगळ्यात खुश होती, कारण तिचं स्थान आता राज्यामध्ये श्रेष्ठ झालं होतं. भले कौसल्या सगळ्यात ज्येष्ठ राणी होती, पण लाडकी राणी कैकेयी असल्यामुळे तिचं स्थान ज्येष्ठ झालं होतं, म्हणजे श्रेष्ठ झालं होतं. आणि तिची हीच इच्छा होती
की माझं हे सदैव स्थान जे आहे हे टिकून राहिलं पाहिजे. आणि जेव्हा तिला कळलं की आता प्रभू रामचंद्र राजा बनणार, तेव्हा तिने विचार केला याचा अर्थ आता सगळ्यात जास्त श्रेय मिळणार ते कुठल्या राणीला? कौशल्येला. आणि कैकेयीला कमी मिळणार. मग कैकेयीला कमी म्हणजे माझी पण डिग्रेडेशन झालं, तर प्रमोशन नाही झालं, डिमोशन झालं. मग ही मोठी समस्या आहे. आणि म्हणून या दृष्टीनं तिने विचार करून कैकेयीची गाठ घेतली आणि तिला सांगितलं, तुला माहिती आहे का मोठा अनर्थ होत आहे? तर कैकेयी म्हणते, काय 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 झालं? तर लगेच मंथरा म्हणते, अरे तर रामाला राजा बनवण्यात येत आहे. तर कैकेयी लगेच म्हणते, अरे वाह किती छान, ही तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आणि असं करून लगेच कैकेयी आपल्या गळ्यातला सोन्याचा हार मंथरेला देते. आता ही काय न्यूज कैकेयीला माहीत नव्हती असं नाही, तिला ऑलरेडी माहिती होतं की प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार आहे. पण ती आपली दासीशी अशी चर्चा करते आणि मग तिने लगेच हार भेट दिला. पण मंथरा जी आहे हिने त्या हाराला ची उपेक्षा केली आणि फेकून दिला. म्हणजे तुला काही कळतंय की नाही, काय अनर्थ आहे हा? ते म्हणजे ह्याच्यात काय अनर्थ आहे? कैकेयी म्हणते, चांगली गोष्ट आहे. कोण प्रभू रामचंद्रांवरती प्रेम करत नाही अयोध्यामध्ये? सगळ्यांना आवडणारी व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे ही चांगलीच गोष्ट आहे की तो राजा बनतोय. म्हणते नाही, जर तो राजा झाला तर सगळ्यात महत्वाचं स्थान मिळेल ते कौशल्याला आणि तुला कोणीही विचारणार नाही. तर नाही, असं अजिबात नाही होणार, कैकेयी म्हणते, कारण प्रभू रामचंद्र पण माझ्यावरती खूप प्रेम करतात, त्यामुळे असं कधीच घडणार नाही. त्यावेळी मग परत मंथरा दुसरा बॉल टाकते. ती म्हणते, हे बघ, तुला जर असं वाटत असेल तर एक लक्षात ठेव की तुझ्या मुलाला कधीही राजपद मिळणार नाही. ती म्हणते, नाही, का नाही मिळणार? प्रभू रामचंद्र गुणवान व्यक्तिमत्व आहेत, ते काही ना काहीतरी शेअर करतीलच आपल्या भावांबरोबर आणि कदाचित काही कालानंतर ते आपला राजकारभारच भरतला देऊन टाकतील. तर काही मंथरा म्हणते, अजिबात नाही. हे झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या मुलाला तो राजकारभार मिळेल, तुझ्या मुलाला काही सुद्धा मिळणार नाही आणि तुला कोणीही विचारणार नाही. आणि हा विचार अचानकच कैकेयीच्या मनामध्ये घुसतो आणि मंथरा ते सगळे बोलून तिथून निघून जाते. आणि रात्रभर कैकेयी काय करते? त्या विचारावरती आणखीन विचार करत बसते. जसं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. जेवढं तुम्ही एखाद्या गोष्टीवरती चिंतन कराल तेवढी तुमची त्या गोष्टीप्रती आसक्ती वाढत जाईल आणि त्याचा पुढे काय होईल? संगात संजायते काम. त्या आसक्तीमुळे ते काम वासनेमध्ये परिवर्तित होईल, म्हणजे तीव्र इच्छा ती गोष्ट प्राप्त करण्याची. आणि कामात क्रोधाभिजायते. जेव्हा जेव्हा तुमची ती इच्छा पूर्ण होणार नाही तेव्हा तेव्हा तुम्हाला क्रोध येईल. आणि आपण बघतो की कैकेयीच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा घडत गेल्या. आणि मग दुसऱ्या दिवशी कैकेयीने आणि एक शेवटचा मुद्दा सांगायचा राहिलाच की ती मंथरा हे सगळं सांगितल्यानंतर कैकेयी विचारते, मग आता करायचं काय? मग त्यावेळी मंथरा सांगते, तू विसरलीस का? दशरथ महाराजाने तुला 2 वर दिलेले आहेत. हीच वेळ आहे आता ते 2 वर मिळवण्याचे. तर मग तू एक काम कर, तू 2 वर माग. एक की भरत राजा झाला पाहिजे आणि दुसरं प्रभू रामचंद्रांना किती वर्षासाठी? 14 वर्षांचा वनवास. तर भलेही हा विचार मनामध्ये घुसला होता कैकेयीच्या
की माझा मुलगा राजा नाही बनणार आणि त्यामुळे माझं पण पद कमी होईल, तरी देखील तिच्या मनामध्ये दुसरा विचारही आला, रामाला वनवासाची काय गरज आहे? ठीक आहे ना, माझ्या मुलाला मी राजा म्हणून मागून घेते वर. म्हणते म्हणते रामाला वनवास कशाला पाहिजे? तर मंथरा म्हणते नाही, रामाला वनवास घडवणं गरजेचं आहे, अन्यथा तो परत काहीतरी करेल किंवा भरताला मारून टाकेल किंवा काहीतरी कुटीनाटी करेल आणि भरताला बाजू करेल. तर काही म्हणते नाही नाही, असं कशाला राम करेल? तेव्हा तुला काय कळतंय राजनीती काय असते ते? काही होऊ शकतं, तू एक राजाची राणी असून तुला काही अक्कल नाही? अशा प्रकारचे वाक्य मंथरा बोलून तिला कन्व्हिन्स करते की तू याच 2 गोष्टी मागितल्या पाहिजेत. नंबर 1, प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास, आणि 2, भरत राजा झाला पाहिजे. आणि ह्या गोष्टीचा विचार मंथन ती करत राहते रात्रभर आणि दशरथ महाराजांना सांगून टाकते. क्रोधाघरात जाऊन बसते आणि ते आपल्याला पुढचा प्रसंग माहिती आहे. तर ह्याच्यामधून आपल्याला फार महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते की कैकेयीने 2 चुका केल्या. पहिली चूक काय की तिने ध्यानपूर्वक मंथरेकडून सगळं ऐकून घेतलं. सुरुवातीला तिने विश्वास नाही ठेवला किंवा त्याचा विचार नाही केला, पण जेवढी मंथरा जास्त कन्व्हिन्सिंगली बोलायला लागली तेवढे कैकेयी ते ऐकायला लागली. आणि ते ऐकून ऐकून तिला काय वाटायला लागलं की हे सत्य आहे, जे काय मंथरा सांगते हे खरं आहे. त्यामुळे पहिली चूक होती कैकेयीची की तिने अनऑथोराइज्ड सोर्सवरती विश्वास ठेवला, अनअधिकृत स्रोत. एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा समजते तर ती अधिकृत स्रोतातून आहे का अनधिकृत स्रोतातून आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे, पडताळणी केली पाहिजे, आणि मगच त्याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ह्याच्यावर विचार केला पाहिजे आणि मग विश्वास ठेवला पाहिजे. पण ही गोष्ट कैकेयीने केली नाही. आणि दुसरी चूक काय केली कोणी सांगू शकेल? की हे तिने ऐकून तर घेतलं, पण त्याच्यानंतर काहीतरी अजून करू शकली असती कैकेयी. ती कोणाशी तरी जाऊन भेटू शकली असती. की अशा प्रकारचे विचार ही मंथरा मांडते, खरंच असं होईल का? तर तिचे राजपुरोहित वशिष्ठ मुनी एवढे महान होते, त्यांना ती बोलू शकली असती. प्रत्येक राजघराण्यात एक असा पर्सनल एक ब्राह्मण असतो. जसं आपण पाहतो की रुक्मिणी देवीने आपल्या एका जवळच्या एका ब्राह्मणाला पत्र दिलं कृष्णाला देण्यासाठी. असा एकदम विश्वास पात्र असलेला एक ब्राह्मणही असतो, त्याच्याशी काही हितगुज चर्चा करून काही विचारू शकली असती, किंवा त्यांचे मंत्री सुमंत्र यांना विचारू शकली असती. अशा अनेक गोष्टी होत्या ज्यामध्ये कैकेयीला ऑप्शन्स होते की ती कोणाशी तरी चर्चा करून खरंच असं होईल का विचारू शकली असती, पण तिने ते केलं नाही. तिने काय विचार केला की हो माझा भरत किती खुश होईल. तिने तिच्या मनामध्ये स्वतःच्या मुलाची एक वेगळी इमेज तयार केली की माझा मुलगा ह्या गोष्टीमुळे खुश होईल, आणि त्याच प्रकारे ती पुढे पावलं उचलत गेली. आणि त्याचा परिणाम काय झाला? परिणाम झाला की सर्वांनी तिचा त्याग केला. ज्या राजाची सगळ्यात लाडकी राणी म्हणून जी जाणली जात होती त्याच राजाने तिला त्या क्षणी सोडून दिलं आणि स्वतःचा देहत्याग पण करून टाकला. त्याचप्रमाणे बाकी सर्व अयोध्यावासींनी देखील तिला वाळीत टाकलं. आणि एवढंच नाही तर ज्या व्यक्तीसाठी कैकेयीने ही सर्व पावलं उचलली म्हणजे तिचा पुत्र भरत, ह्याने देखील आपल्या मातेची भर्त्सना केली. जेव्हा भरत येतात अयोध्येमध्ये तर ते बघतात, अरे असं वाळवंटासारखं का दिसतंय अयोध्या, सगळीकडे शांतता पसरली आहे. मग त्यांना कळतं की दशरथ महाराज नाही आहेत. दशरथ महाराज नाही तर आपल्या मातेला जाऊन विचारतात काय झालं, आणि सगळी काही घडलेली हकीकत सांगते आणि म्हणते की आता
तू ह्या राज्याचा सांभाळ कर, तू आता इथला राजा आहेस. आणि हे ऐकल्यावर दशरथ महाराज भरत महाराज जे आहेत, हे ज्या प्रकारे शब्द वापरतात, त्या रामायणामध्ये एक बराच त्याचा उल्लेख आहे. आणि ते खूप वाईट प्रमाणे कैकेयीची भर्त्सना करतात की तू असं विचारच कशी करू शकली की मी रामाशिवाय खुश होईन. प्रभू रामचंद्र माझा सर्वस्व आहेत, मला सगळं काही आहेत, आणि त्यांना सोडून मी कसं काय राजपद घेऊ शकतो. अशा प्रकारचे सगळे वचन ते म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला ही शिकवण प्राप्त होते की जर आपण ह्याला रूपात्मक जर पाहण्याचा प्रयत्न केला, आपल्या आचार्यांनी सांगितलं ह्याच्यात रूपात्मक दृष्टी दिलेली आहे, तर ती अशी की अयोध्या जी आहे ती आपल्या हृदयासमान आहे आणि आपण कैकेयी समान आहोत. आणि आपलं मन जे आहे, कलुषित मन, हे मंथरे समान आहे. तर ज्यावेळी आपण आपल्या कलुषित मनाच्या सर्व गोष्टी ऐकत राहतो, त्यावेळी आपण आपल्या हृदयातून म्हणजे अयोध्येतून प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवतो. आणि मग ज्याप्रमाणे अयोध्या ही वाळवंटा समान झाली होती, त्याप्रमाणे आपला देह देखील वाळवंटा समान होतो. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा शिकवण ह्यातून ही प्राप्त होते, जे भगवान श्री कृष्ण देखील भगवद्गीतेमध्ये सांगतात की मनावरती निग्रह प्राप्त करा. मय्येव मन आधस्त्व मयी बुद्धिम निवेशयत. 12व्या अध्यायामध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात की तुमचं मन जे आहे ते माझ्या ठाई ठेवा. तुमच्या मनाच्या सर्व गोष्टी तुम्ही ऐकत बसू नका. तुमचं मन नेहमीच तुम्हाला उलट्या पालट्या गोष्टी सांगणारे करायला, पण त्या न करता तुम्ही मी जे वचन सांगतोय ते ऐका. आणि म्हणून पाश्चात्य देशामध्ये एक अशा विचारधारा आहे की प्रत्येकाच्या चेतनेमध्ये 2 प्रकारचे कुत्रे भुंकत असतात. एक आहे गुड डॉग आणि दुसरा आहे बॅड डॉग. एक चांगला कुत्रा आहे आणि दुसरा वाईट कुत्रा आहे. तर चांगला कुत्रा काय करतोय, तो भुंकून हे सांगतोय की आता तुम्हाला काय केलं पाहिजे जे तुमच्या हिताचं आहे. आणि वाईट कुत्रा भुंकून काय सांगतो आहे, ज्याद्वारे तुमची कशी अधोगती होईल. मग ज्या अधार्मिक गोष्टी आहेत ह्या करण्यासाठी प्रवृत्त करणारा जो आहे तो आहे वाईट कुत्रा, जो खूप जोरजोरात बद्ध जीवात्म्याच्या हृदयामध्ये भुंकतोय, चित्तामध्ये भुंकतोय. आणि जो चांगला कुत्रा आहे ह्याचा आवाज कसा आला आहे, एकदम क्षीण झालेला आहे. जसं आपण बघतो कधी कधी 2 कुत्र्यांमध्ये भांडणं होतात, त्यावेळी एक कुत्रा खूप जोरात भुंकत असतो आणि मग कालांतराने दुसरा जो कुत्रा येतो त्याचा आवाज काय होतो, क्षीण होऊन जातो आणि तो परास्त होऊन जातो. तर तशीच परिस्थिती आपल्या सगळ्यांची झालेली आहे की आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये जो वाईट कुत्रा आहे तो एवढ्या जोरात भुंकतोय की आपण सर्व अधार्मिक कार्य करण्यामध्ये गुंतलेलो आहोत. पण चांगला कुत्र्याचा आवाज जो आहे तो आपण ऐकतच नाहीये. आणि ज्या प्रकारे आपण चांगल्या कुत्र्याचा आवाज ऐकायला सुरू करू, जेव्हापासून सुरू करू तेव्हापासून त्या चांगल्या कुत्र्याला बळ प्राप्त होईल. आणि जेवढ्या आपण त्या चांगल्या गोष्टी ऐकून त्या पालन करण्याचा प्रयत्न करत राहू, तेवढं ते बळ वाढत राहील आणि तेवढ्या चांगल्या कुत्र्याचा आवाज वाढत जाईल आणि वाईट कुत्र्याचा आवाज कमी होत जाईल. तर त्यामुळे सगळ्यात पहिली शिकवण आपल्याला ही प्राप्त होते की आपण कोणीही जी काही आपल्याला गोष्टी सांगतं ह्याच्यावर लगेच विश्वास ठेवला नाही पाहिजे. आपण पाहतो की कुठल्याही समाजामध्ये, समुदायामध्ये बऱ्याचदा अशा प्रकारच्या घटना घडतात की एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल काहीतरी वाईट बोलतो आणि जो ऐकणारा आहे तो पण लगेच ते ॲक्सेप्ट करतो. आता ॲक्च्युली काय केलं पाहिजे, समजा एकाने दुसऱ्याबद्दल बोललं वाईट आणि तिसरा ऐकतोय, तर तिसऱ्याने खरं काय करायला पाहिजे, दुसऱ्याला जाऊन विचारलं पाहिजे, अरे खरंच असं काही झालंय का. पण तसं न करता तो तिसरा काय करतो, तो चौथ्याला सांगतो की तुला माहिती आहे का असं असं आहे, यांनी असं केलं आहे. आणि अशाद्वारे खास करून वैष्णव समाजामध्ये तर
ह्या सगळ्या प्रकारामुळे त्या पूर्ण समाजाचा नाश होऊन जातो. आणि म्हणून प्रजल्प हा अतिशय घातक आहे असं आपले सर्व आचार्यगण सांगतात. प्रजल्प म्हणजेच हा आहे, चुकीच्या गोष्टीचं प्रतिपादन करणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि त्याचा पुढे प्रचार आणि प्रसार करणं. तर या सगळ्या कारणामुळे आपली पूर्णपणे अधोगती होते. तर त्यामुळे आपण अशा तथाकथित अनधिकृत स्त्रोताकडून कुठल्याही गोष्टीच्या ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. आणि सगळ्यात मोठा अनधिकृत स्त्रोत जो एकदम आपल्या निकट आहे तो म्हणजे काय? आपलं मन. तर कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की ज्या व्यक्तीचं मन नियंत्रित नाहीये त्याचा तो मन जो आहे तो मोठा शत्रू आहे. आणि ज्या व्यक्तीनं मनावरती ताबा प्राप्त केलेला आहे त्याच्यासाठी त्याचं मन जे आहे तो मित्र आहे. आपण 2 वर्षांपूर्वी मी अँड माय माइंड हा शो केला होता जन्माष्टमीच्या वेळी. त्याच्यामध्ये आपण हेच प्रदर्शित केलं होतं की सुरुवातीला त्या व्यक्तीचं मन जे आहे ते वाईट गोष्टींमध्ये लागलेलं असतं आणि नंतर भक्तांच्या संघात आल्यामुळे तो चांगल्या गोष्टींमध्ये प्रवृत्त होतं. तर ह्यामुळे आपल्याला ह्या चांगल्या कुत्र्याचा आवाज वाढवण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग व्हॉइस ऐकला पाहिजे. आणि तो कुठून मिळेल आपल्याला? गुरु, साधू आणि शास्त्र. कुठून कुठून? गुरु, साधू, शास्त्र. आणि म्हणून गीता भागवत करीती पठण अखंड चिंतन विठोबाचे तुकाराम महाराजांनी सांगितलं. म्हणून गीता भागवताचं आपल्याला श्रवण पठण करायला पाहिजे. कारण ते जेवढं आपण श्रवण पठण करू त्याद्वारे आपण आपल्या हृदयातील जो चांगला कुत्रा आहे याला बळ देत आहोत आणि त्याद्वारे त्या वाईट कुत्र्याचा पराजय होईल. तर त्यामुळे शास्त्र, साधू आणि गुरु म्हणून सत्संगाला यायचं असतं. कारण सत्संगाला ऐकल्यावर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि आपल्याला वाटतं कुठेतरी आपण सुरुवात केली पाहिजे. तर हा सत्संगाचा लाभ आहे. ह्या प्रकारे आपण हे समजू शकतो की कशा प्रकारे आपण या वाईट संघापासून स्वतःला नेहमी वाचवलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा एक प्रसंग आहे. पुन्हा मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे सर्व पात्र रामायणातली जी आहेत ही कोण आहेत? प्रभू रामचंद्रांचे पार्षद आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कसलेही दोष नाही आहेत. पण आपल्याला केवळ याच्यातून काहीतरी शिकवण मिळवण्यासाठी ते काहीतरी चुका करतात. तर त्यामुळे दुसरा जो प्रसंग मी आता सांगणार आहे तो आहे माता सीता यांचं हरणाचा प्रसंग. त्यांचं हरण झालेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे वनवासामध्ये गेल्यानंतर अनेक ठिकाणी फिरल्यानंतर लंकेमधून रावण जो आहे तो मारीचला पाठवतो. ह्याच्या आधी अनेक असुर पाठवून झालेले आहेत पण सगळ्यांना प्रभू रामचंद्रांनी परास्त केलेलं आहे. आता त्याला वाटतं की अजूनही काहीतरी आपण वेगळा प्रयोग केला पाहिजे आणि म्हणून मारीचला म्हणतो की तू जाऊन काहीतरी अशी योजना कर ज्याद्वारे तू सीताला इथे आणशील. कारण प्रभू रामचंद्रांचा सगळा जीव जो आहे तो सीतामध्ये आहे. आणि ह्याच्या अगोदरच त्याने शूर्पणखेकडून सीतामातेचं वर्णन पण ऐकलेलं असतं किती सुंदर आहे म्हणून. तर आपल्याला माहिती आहे की रावण जो आहे हा काम वासनेचं प्रतीक आहे आणि त्यांनी पूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्याला सुंदर स्त्रिया दिसल्या त्या सगळ्यांना पळवून आणून स्वतःची राहणी केलेलं आहे. आणि त्याचं बळ एवढं होतं की त्याला कोणी रोखू पण शकत नव्हतं. तर या प्रकारे त्याला असं वाटलं की आता मी सीतेचंही अपहरण करीन आणि सीतालाही माझी राणी बनवीन. तर ही आहे भोगवृत्ती. तर या जगातील जीवात्म्यांची परिस्थिती अशी आहे की ते सगळं भगवंतांचं ओढून स्वतःसाठी वापरण्याचा प्रयत्न करतात. पण भगवंतांचे वास्तविक भक्त काय आहेत ते हनुमानासारखे आहेत आणि ते काय करतात सगळ्या गोष्टी पुन्हा भगवंतांच्या सेवेमध्ये जोडून टाकतात. आणि म्हणून आपण पाहतो की हनुमानांनी सीता माता आणि प्रभू रामचंद्र यांचा संयोग करून घेतला.
तर ही भक्ताची भावना असते. त्याला जे काही दिसतं ते भगवंतांच्या संबंधात दिसतं आणि तो लगेच ते भगवंतांच्या सेवेमध्ये जोडून टाकतो. आपण पाहतो की प्रभुपाद जेव्हा पाश्चात्य देशामध्ये गेले तर त्यांनी अशी लोक पाहिली की ज्यांचा साधारण व्यक्ती कोणी विचार पण नाही करू शकणार की ह्यांना काहीतरी शिकवावं. पण प्रभुपादाने त्यांच्यामध्ये काय पाहिलं, सेवा करण्याची वृत्ती पाहिली आणि म्हणून सगळ्यांना सेवेमध्ये लावलं. तर एकदा प्रभुपाद एका स्टोर फ्रंटमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये प्रवचन करत होते. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार दिवसातून आठवड्यातून 3 वेळा प्रवचन व्हायचं गीतावरती. तर तसं प्रवचन करत असताना तिथे एक ड्रग्समुळे, नशेमुळे पूर्ण धुंद झालेला एक व्यक्ती आला आणि तो गेला आतमध्ये. ते टॉयलेट वापरायला गेला डायरेक्ट. टॉयलेट वापरायला गेला तर त्याला तिथे बघितलं त्याने की तिथे टॉयलेट पेपर नव्हता. तर पाश्चात्य देशातल्या लोकांची ती तशी प्रथा आहे. तो परत बाहेर गेला आणि जवळच्या दुकानातून टॉयलेट पेपर घेऊन आला आणि परत त्याचं ते कार्य करून निघून गेला. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर असा कोणी नशेमध्ये धुंद झालेला माणूस जर आत्ता ह्या मंदिरात आला तर आपल्यापैकी लगेच 3-4 जण आपण काय करू, त्याला बाहेर काढून टाकू. पण प्रभुपादाने तसं नाही केलं. प्रभुपादाने त्याचं गुणगान केलं. प्रभुपाद म्हणाले, बघा ह्याला कृष्णाची सेवा करण्याची किती इच्छा आहे. इथे टॉयलेट पेपर नव्हता तर त्याने टॉयलेट पेपर आणून ठेवला. हा आहे भक्ताचा दृष्टिकोन. आणि याच दृष्टिकोनातून आपण पाहतो की हनुमानजींनी पण सीता मातेला पुन्हा प्रभू रामचंद्रांच्या संयोगात आणलं. पण रावणासारखे व्यक्ती नेहमी भगवंतांकडून सगळ्या गोष्टी लुबाडून काढण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्यामुळे रावणाने मारीचाला पाठवलं की तू काहीतरी योजना कर जेणेकरून मी जाऊन सीतेला अपहरण करेन. तर तू एका सोनेरी मृगाचं रूप धारण कर. आणि आपल्याला तो प्रसंग माहिती आहे की त्याद्वारे प्रभू रामचंद्र तिथून निघून जातात. सीतामाता हट्ट करते की मला पाहिजेच आणि आपण हे अयोध्येमध्ये आपल्या राजवाड्यात ठेवू. आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र जातात. प्रभू रामचंद्र समजवण्याचा प्रयत्न करतात की अगं नाही, पण तरी सीतामाता काही ऐकत नाही. मला पाहिजेच म्हणजे पाहिजेच. आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र गेल्यानंतर मारीच तिथे रामाच्या आवाजात हाक मारतो, लक्ष्मणा मला वाचव. आणि मग लगेच सीतामाता इथून लक्ष्मणाला पाठवते. लक्ष्मण पण म्हणतात की हा तर मारीचचा आवाज आहे, माझ्या प्रभूचा नाहीये. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे धायातो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते, हीच गत जी आहे ती आता सीतामातेची पण झालेली आहे. तिची आसक्ती पूर्णपणे त्या हरिणामध्ये लागली आहे, ते पाहिजे म्हणून. त्यामुळे ती डिस्टिंग्विश नाही करू शकली की हा आवाज रामाचा आहे का मारीचाचा आहे. अन्यथा सीतामाता कशी भ्रमित होऊ शकेल. पण त्यामुळे ती भ्रमित झाली आणि म्हणाली की मला लक्ष्मण तू जा. आणि लक्ष्मण तिकडे समजावून सांगतायत की काही गरज नाहीये, प्रभू रामचंद्र सक्षम आहेत मारीचाला मारण्यासाठी. तर नाही, तुला बहुतेक माझा भोग करायचा आहे म्हणून तू इथे थांबलायस, असे कठोर शब्दांचा वापर करते. आणि मग त्यावेळी लक्ष्मण निघून जातात. तर ह्या प्रकारे आपण पाहतो की आपले आचार्यगण याच्यामध्ये सांगतात की यामध्ये पण सीतामाता नंतर शोक करते की माझी अशी गत का झाली, का मी रावणाच्या तावडीत सापडली आहे. कारण मी प्रभू रामचंद्रांच्या कौशल्यावरती किंवा त्यांच्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह केला. तर जेव्हा प्रभू रामचंद्र जात नव्हते त्या हरिणाला पकडून आणायला, त्यावेळी सीतामाता म्हणते, अरे तुम्ही कसले क्षत्रिय आहात, तुम्ही काय धनुष्यबाण बाजूला ठेवलाय का. अशा प्रकारचे कठोर वचनांचा वापर करतात सीतामाता. दुसरं होतं की ते सीतामाता म्हणतात की मी ॲक्च्युली हा पहिला मुद्दा आहे की मी त्या हरणाच्या प्रती आसक्त झाले किंवा आकृष्ट झाले आणि त्यामुळे सगळ्यात प्रिय असणाऱ्या व्यक्तीला मी माझ्यापासून दूर केलं. तर सीतामातेला सगळ्यात प्रिय होते प्रभू रामचंद्र. पण ह्या सोनेरी जगमगाट करणाऱ्या हरणाला पाहून त्यांचं मन त्याच्याप्रती आकृष्ट झालं आणि त्यांनी रामाला त्याच्या मागे पाठवलं.
तर आपली पण अशीच काहीतरी गत होते. आणि तिसरी गोष्ट जी आहे, सीतामाता म्हणते की मी साक्षात लक्ष्मणावरती, त्यांच्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह केला, ज्यांनी इतके वर्ष आमची व्यवस्थित सेवा केली, कधीही मला चरणांच्या वरती पाहिलंही नाही, सदैव मला माता म्हणून हाक मारली, अशा लक्ष्मणाच्या चारित्र्यावरती मी प्रश्न केला. आणि त्यामुळे माझी ही गत झालेली आहे. तर वास्तविक रूपामध्ये बद्धजीवाची पण ही परिस्थिती आहे या जगामध्ये. की कारण की बद्धजीव जो आहे ह्या भौतिक जगातल्या चमक धमकवरती आकर्षित होतो. त्याच्यामुळे काय करतो तो, त्याला सगळ्यात प्रिय असणारे भगवंत याचा त्याग करून तो भौतिक जगात येतो, म्हणजे लंकेत येतो. आणि इथे आल्यानंतर पण भगवंत काय करतात, भगवंत कृपाळू आहेत. ते म्हणतात ठीक आहे, तू मला सोडून गेला ना, माझ्या प्रतिनिधी घे, ह्याच्याप्रती शरणागत हो, म्हणून गुरु पाठवतात. तर बद्धजीव काय करतो, गुरुप्रती पण द्वेष करतो. तो म्हणतो हा कोण गुरु, काय गुरु, माझा काय संबंध नाही. आणि असं करून तो अजून अधपतन होतं. तो दोन प्रकारचे लोक असतात. एक आहे की जे म्हणतात की गुरुची काय आवश्यकता आहे, आमचं डायरेक्टली भगवंतांशी संधान आहे, आणि मग त्यांना गुरु नको असतात. आणि दुसरा एक प्रकार आहे लोकांचा, जे म्हणतात गुरुच सगळं काही आहे, भगवंतांचा काही संबंधच नाही. पण वास्तविक रूपामध्ये आपले शास्त्र हे सांगतात की साक्षाधरित्वेन समस्त शास्त्रे उक्तस्तथा भाव्यत एव सद्भिः, की गुरु जे आहेत हे भगवंतांसमानच आदरणीय आहेत. भलेही ते एक म्हणजे भगवान नाही आहेत ते, पण भगवंतांसमानच आदरणीय आहेत. साक्षाधरित्व त्यांच्याकडे जे भगवंतांसमानच सगळे दैवी गुण आहेत, हरित्व आहे त्यांच्याकडे. तर त्यामुळे या गोष्टींमुळे जीवात्मा जो आहे हा या भौतिक जगामध्ये अडकला जातो. आपण वेगवेगळ्या गोष्टींप्रती आकर्षित होतो. वेगवेगळ्या वस्तू असतील, नातेसंबंधी असतील, किंवा घर असेल, पद असेल, या सगळ्या गोष्टींप्रती आकृष्ट होऊन जीवात्मा जो आहे तो भगवंतांना विमुख होऊन वेगवेगळ्या गोष्टींच्या प्रती लागतो आणि गुरुतत्वाचा अनादर करतो, द्वेष करतो, आणि त्याचप्रमाणे भौतिक जगामध्ये आणखीन अधोगती करत राहतो. तर जसं मी सांगितलं मगाशी की सीतामाता ही साक्षात भगवंतांची आल्हादिनी शक्ती आहे, अंतरंग शक्ती आहे. त्यामुळे सीतामाता कधी भ्रमित होऊ शकत नाही. पण हा जो प्रसंग आहे हा आपल्याला धडा शिकवण्यासाठी आहे की आपण कशा प्रकारे भ्रमित झालो नाही पाहिजे. कारण असंही वर्णन आलेलं आहे की जेव्हा सीतामातेला घेऊन चालला होता रावण, तर असा सीतामाता हाक मारत होत्या की प्रभू मला वाचवा, राम मला वाचवा, अशी हाक मारत होती. आणि अचानक ते जे साधू मुनी बघत होते त्यांना अचानक त्यांना काय दिसलं की सीतामाता शांत तिथे उभ्या आहेत, दैदिप्यमान आहेत, आणि त्यांना कसलाही क्लेश नाहीये. म्हणजे काय की त्यांना ओरिजिनल जे आहे सीतामातेचं रूप त्याचं दर्शन झालं. पण आता इथे लीला चालू आहे आणि त्या लीलामध्ये सीतामातेचं अपहरण होत आहे, म्हणून सीतामाता आक्रोशाने ओरडत आहेत. तर या प्रकारे हे आपण पाहतो किंवा समजून घेतो. एवढंच काय, तर ज्यावेळी ह्याच्यानंतर आपण बघतो की प्रभू रामचंद्र पण शोधायला लागतात की सीता कुठे, सीता कुठे. तर असं धावत असताना शिवजी आणि पार्वती त्या ठिकाणाहून वरनं फिरत असतात विमानावर. तर अचानक पार्वतीच्या मनामध्ये शंका येते की हे खरंच भगवान आहेत का. जसं आपण कृष्ण लीलामध्ये बघतो की कृष्ण सगळ्या ग्वालबालांसोबत बसले असताना एकमेकांच्या तोंडातून उष्ट खात असतात. तर त्यावेळी ब्रह्माजींना हा भ्रम होतो की अरे हे खरंच भगवान आहेत का. असाच भ्रम पार्वती मातेला देखील होतो. आणि शिवजी म्हणतात तुला काही डाऊट आहे का याच्यावर, असेल तर जा परीक्षा घे. आणि मग पार्वती माता येतात तिकडे, ते सीतेचं रूप धारण करून येतात आणि प्रभू रामचंद्रांच्या समोर येऊन म्हणतात का कशाला तुम्ही एवढ्या आक्रोशाने ओरडता, मी आहे ना इथे समोर,
तर प्रभू रामचंद्र लगेच पार्वतीला हात जोडताना म्हणतात, माते तुम्ही पतीच्या शिवाय एकट्या कुठे फिरताय? असं म्हणता क्षणी पार्वती माता लज्जित होतात आणि त्या लगेच तिथून निघून जातात. तर सांगायचा दृष्टिकोन हा आहे की आपण ह्यातून समजून घेतो की ही केवळ एक लीला आहे, पण ही लीला आपल्याला काय धडा शिकवते ह्यासाठी ही वेगवेगळी पात्र वेगवेगळी कार्य करतात. तर तिसरं जे आहे पात्र हे खूपच सुंदर शिकवण प्रदान करतं आणि खास करून आपण जर पाहिलं हे साधकाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे धडे शिकवून जातं. तर हे आहे एक औरी नावाच्या स्त्रीचं, जिच्या मागच्या जन्मामध्ये ती एक राजकन्या होती आणि ती एक राजकन्या होती आणि तिच्या अवतीभोवती नेहमी सैनिक असायचे. तिच्या मनामध्ये नेहमी इच्छा असायची की मी कधीतरी कुठेतरी जाऊन साधूंचा संग करीन, पण एवढे सगळे सैनिक असल्यामुळे तिला कुठेही जायला मिळत नसे आणि ही अशीच इच्छा धारण करत राहायची. आणि राजघराण्यात असल्यामुळे त्यांच्या राजघराण्यामध्ये मांसभक्षण पण होत असे. तर त्या प्रकारे ती मांसभक्षण पण करत होती, पण मनामध्ये ही तीव्र सदैव इच्छा पण होती की मला साधूंचा संग करायचा आहे, मला साधूंचा संग करायचा आहे. आणि कालांतराने तिचा मृत्यू होतो. आणि कारण की जन्मभर अशा प्रकारचं गैरकृत्य पण केलेलं आहे मांसभक्षणाचं, त्याच्यामुळे तिचा जो जन्म होतो तो शबर जातीमध्ये होतो. शबर जात म्हणजे ती जात आहे जी जंगलामधल्या वेगवेगळ्या प्राण्यांचं मांसभक्षण करतात, खास करून डुकरांचं. तर अशा घराण्यात तिचा जन्म होतो आणि तिचं नाव पडतं औरी. आणि ही लहानपणापासूनच पूर्णपणे मांसभक्षण बंद करते, कारण मागच्या जन्माची तिची तीव्र इच्छा काय होती? साधूंचा संग करायचा. ह्या इच्छेमुळे तिच्या हृदयामध्ये बरंच शुद्धीकरण झालं आणि लहानपणापासूनच ती सगळ्या ह्या मांसभक्षणापासून दूर राहिली. आणि अचानक एक दिवशी तिला सांगण्यात आलं की आता तुझं लग्न करण्यात येणार आहे. आणि तिने पाहिलं की खूप साऱ्या जंगलातील प्राण्यांना पकडून आणून पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं आहे आणि खूप ठिकाणी ज्या डब्यामध्ये बघेल तिकडे सगळं हे शिजवलेलं आहे मांस. आणि तिला सगळं बघून वाटतं की अरे माझ्या फक्त लग्नासाठी एवढ्या सगळ्या पशूंचा बळी, हे सगळं कशासाठी? आणि म्हणून एकदम कोवळ्या वयातच ती ठरवते की मी घर सोडून निघून, कारण आपल्याला माहिती आहे मागच्या अगोदरच्या काळामध्ये मुलींचा विवाह एकदम लवकरच्या वयात करायचा आहे, 12-14च्या आसपास. तर त्यामुळे ती त्या वयामध्येच निघून जाते. निघून जाताना ती जे कुठले पकडलेले सगळे प्राणी होते त्या प्राण्यांना पण सोडून देते रातोरात आणि तिथून निघून जाते. आणि खूप दूर गेल्यानंतर ती पृच्छा करते की मला साधूंचा संग करायचा, तर मी कुठे गेली पाहिजे? आणि मग तिला सांगितलं होतं की तू दंडकारण्यमध्ये जा. आणि त्या ठिकाणी ती जाते आणि तिथे मातंग ऋषी यांच्या आश्रमापाशी ती जाते. तर मातंग ऋषी जे आहेत हे एक विशुद्ध भक्त आणि ते आपल्या गुरुकुलामध्ये अनेक शिष्यांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देत असत. तर अचानक एके दिवशी सर्व शिष्यांना काय लक्षात आलं की आपला आश्रम प्रमाणापेक्षा जास्त साफ दिसतोय आणि आपले कपडेही खूप साफसुथरे दिसत आहेत. आपण तर कधी एवढे चांगले साफ ठेवत नाही, हे अचानक साफ कसे व्हायला लागले? ते जाऊन मातंग ऋषींना सांगतात. मातंग ऋषी म्हणतात नजर ठेवा, कोणी चोर वगैरे तर आला नाही ना, किंवा अजून कोणीतरी व्यक्ती आला नाही ना. आणि जेव्हा नजर ठेवली जाते तेव्हा लक्षात येतं की ही शबरी किंवा जिचं नाव होतं औरी, शबर जातीची म्हणून शबरी, तर ती ह्या सगळ्या गोष्टी करत होती. आणि ती शबर जातीची असल्यामुळे बाकीचे सर्व जे शिष्य आहेत यांनी काय केलं, यांनी तिचा तिरस्कार केला आणि तिला नावं ठेवली आणि म्हणले की तुला कोणी सांगितलं हे सगळं करायला, चालती हो इथून. आणि मातंग ऋषींना जेव्हा ही सगळी घटना कळली की असे ही शबर जातीची एक मुलगी आहे, ती सगळं हे काम करते, तर मातंग ऋषींना तिच्यावरती करुणा आली आणि त्यांनी एका जवळ तिला कुटीर बनवून राहायला सांगितलं.
पण आश्रमाचे काही नियम देखील त्यांनी सांगितले. आणि या प्रकारे तिला हे तिचं स्थान दिलं भक्ती करण्यासाठी, आणि बाकी सर्व आश्रमातल्या लोकांना पण आपली एक शिकवण दिली. पण तरीही हे जे सर्व शिष्य आहेत ते मातंग ऋषींचे होते, ते सर्वजण तिचा तिरस्कार करायला लागले. आणि त्यामुळे मातंग ऋषी, जसं हिंदीमध्ये म्हणतो तंग मत करो, मातंग म्हणजे तंग मत करो म्हणून ते जंगलात जाऊन बसले होते. पण त्यांचेच शिष्य त्यांना तंग करायला लागले. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की ते म्हणले की ठीक आहे, तुम्ही इथे राहा आणि तुम्हाला काय करायचं ते करा, मी चाललो. असं करून मातंग ऋषी तेथून निघून गेले. आणि निघून जात असताना मात्र ते शबरीला म्हणाले की तुझी भक्ती चालू ठेव. तुझं एक मोठं सौभाग्य आहे की तू अशा काळात जन्म घेतलाय ज्यामध्ये लवकरच प्रभू रामचंद्र देखील अवतरित होणार आहेत. आणि ते वनवासात जातील आणि वनवासात गेल्यानंतर फिरत फिरत इथे येतील आणि त्यावेळी तुझ्या आश्रमात ते येतील. तर हे ऐकल्यानंतर ती शबरी अतिशय प्रफुल्लित होती आणि ती म्हणते कधी येतील ते. तर ते म्हणतात कधी येतील हा कालावधी मी काय सांगू शकत नाही, पण तुला सदैव तत्पर राहावं लागेल. हां, आणि एक गोष्ट सांगायची राहिली की तिथेच एक जवळ पंपा सरोवर म्हणून होता सरोवर. तर हे जे बाकी सगळे शिष्य आहेत ह्यांनी सांगितलं की वास्तविक रूपामध्ये ही शबरी त्या सरोवरामध्ये स्नान करते म्हणून हे सरोवर सगळं काळं पडलंय. वास्तविक रूपामध्ये घडलं असं होतं की हे लोक तिचा तिरस्कार करत होते आणि म्हणून ह्या तिरस्कारच्या भावनेनं ते पंपा सरोवर काळं पडलं होतं आणि ते आता कोणीही वापरू शकत नव्हतं. तर मातंग ऋषी हा सगळा उपदेश देऊन तिथून निघून जातात. आणि शबरी जी आहे ही निष्ठेने आपल्या गुरूंनी दिलेल्या आदेशानुसार दररोज आपला आश्रम नीटनेटकाच साफ ठेवून फळं वगैरे आणून वाट बघत बसायची, कधी प्रभू येतील, कधी प्रभू येतील. आणि आपण पाहतो की जेव्हा प्रभू रामचंद्र येतात त्यावेळी शबरीचं वय काय असतं, एक्झॅक्ट वय नाही सांगता येणार, पण वृद्ध असते. म्हणजे 14 वर्षाची कन्या. आणि तो कुठला युग होता, त्रेतायुग. आत्ता वृद्ध कधी होतो माणूस, 40शीतच होतो किंवा आपण म्हटलं तर अगदी 60, 70, 80. पण तेव्हा वृद्ध कधी व्हायचे, हजारो वर्षांनंतर. म्हणजे शबरीनं किती वर्षांची तपश्चर्या केली आणि प्रतीक्षा केली ह्याचं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन आपण सांगू नाही शकणार, पण तो बराच मोठा काळ होता. आणि गुरूंनी दिलेला आदेश आहे किंवा वचन आहे ह्याच्यावरती दृढ श्रद्धा ठेवून ती तिथे सदैव कार्यरत करत होती, म्हणजे आपली भक्ती करत होती. तर ह्यामुळे आपण पाहतो की जेव्हा प्रभू रामचंद्र येतात तर प्रभू रामचंद्र आल्यानंतर सगळे वेगवेगळे जे ऋषी मुनी आहेत ते पुढे येतात आणि म्हणतात की मी दुग्धाहारी आहे, कृपया माझ्या आश्रमात या. म्हणजे मी आयुष्यभर फक्त दूधच प्यायलो, बाकी काही नाही. दुसरा कोणी म्हणतो मी फलाहारी आहे, मी केवळ फळच घेतली आहे. तर प्रभू रामचंद्र म्हणतात हो मला माहिती आहे, पण शबरीचं कुटीर कुठे ती मला दाखवा. नाही ते ठीक आहे, ती तर काय शबर जातीची एक स्त्री आहे, तिच्याकडे जाण्यामध्ये तुम्ही एवढे उत्सुक आहात, तुम्ही माझ्याकडे या, मी आयुष्यभर फक्त दूधच प्यायलंय. प्रभू म्हणतात हो मला माहिती आहे, मी त्रिकालज्ञ आहे, मला सांगायची गरज नाही आहे, म्हणूनच मी म्हणतोय की शबरीची कुटीर कुठे ते मला दाखवा. तर अशा बऱ्याच गोष्टी घडल्यानंतर मग शेवटी त्या बाकीच्या तथाकथित जे कोणी ऋषी मुनी होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला कशाला तिकडे जायचंय, त्या स्त्रीच्या मुळे हा पंपा सरोवर पूर्ण काळा पडलाय. तर आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कृपया करून तुमचे चरण ह्याच्यामध्ये बुडवा, जेणेकरून हा सरोवर जे आहे तो पुन्हा शुद्ध होईल. तर प्रभू म्हणतात की नाही म्हणे, माझ्या चरणांमुळे काय होणार नाही, माझ्या चरणांपेक्षा माझ्या चरणांची जी धूळ आहे ती जास्त महत्वाची आहे. ते म्हणतात नाही तुम्ही असं काय बोलताय म्हणे, असं वाटतंय की तुम्हाला वनवासामध्ये गेल्यामुळे काही समजेन असं झालेलं आहे. असं आता ते डाऊट करायला लागतात ऋषीमध्ये.
म्हणतात कृपया तुम्ही आपले चरण ठेवा. तर प्रभू म्हणतात ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी ठेवतो. मग ते जातात, प्रभू रामचंद्र पंपा सरोवरामध्ये आपले चरण ठेवतात आणि बघतात तर काय, काहीच परिवर्तन नाही. तो सरोवर आहे तसाच काळा. तर प्रभू म्हणतात की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. म्हणतात मग काय केलं पाहिजे? ते म्हणतात शबरीचे चरण ह्याच्यात बुडवा आणि बघा काय होते. अरे त्या स्त्रीचे, ती तर शबर जातीची आहे, तिचा काय संबंध आहे? नाही म्हणे, मी सांगते ते करा तुम्ही. मग ते लोक जातात तिथे आणि शबरीला म्हणतात की प्रभू रामचंद्र आलेत. तर शबरील एकदम उल्हासित होते. अरे प्रभू आले, रामचंद्र आले, अरे वा. ते म्हणतात की मग कुठे आहेत ते इथे येणार आहेत का? ते म्हणे इथे नाही, प्रभूंनी तुलाच बोलवलंय तिकडे सरोवरापाशी. म्हणते माझा काय संबंध आहे? तिकडे तर बरेच साधू संत असतील, त्या सगळ्यांपुढे मी कशी जाणार? मी तर अशी नीच जातीची आहे. इथे आपण बघतो शबरीची नम्रता. वास्तविक रूपामध्ये भगवंतांच्या दृष्टीने सगळ्यात पात्र व्यक्ती शबरीच आहे. पण शबरीला वाटतंय मी सगळ्यात अपात्र आहे. बाकीच्या सगळ्यांनी आपली आपली पात्रता घोषित केली. मी दुग्धहारी, मी फलाहारी, मी जलहारी, इत्यादी इत्यादी. मी त्रिवेदी, मी चतुर्वेदी. आणि सगळ्यांनी आपली पात्रता घोषित करून सांगितलं भगवंतांना तुम्ही आमच्या कुटीरमध्ये या. पण शबरीला भगवंत उत्सुक आहेत शबरीकडे जाण्यासाठी, जी म्हणते माझी कसलीच पात्रता नाही. तर त्यामुळे भगवंत आपल्या कुठल्याही पात्रतेमुळे कधीच आकृष्ट होत नाहीत. 11व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात भक्त्या त्वनन्य शक्या अहमेव विदोर्जुना ज्ञातुम द्रष्टुम प्रवेष्टुम च. भगवंत म्हणतात की मी केवळ आणि केवळ भक्त्या तू अनन्या शक्या, दुसरी कुठलीही गोष्ट शक्य नाहीये, केवळ आणि केवळ भक्तीद्वारेच तुम्ही मला प्राप्त करू शकता. अहम एव विदोर्जुना, तुम्ही मला जाणू शकता. तर त्यामुळे शबरीला पूर्णपणे भगवंतांची कृपा मिळाली, कारण तिने आपल्या गुरूंच्या वचनावरती दृढ श्रद्धा दाखवली आणि तशी करत असताना तिला जे काही भजन साधन दिलं होतं ते ती करत राहिली. तर बरेच लोक विचार करतात की अरे हे हरे कृष्ण जप करून काय होणार आहे? तर प्रभुपादांनी आपल्याला आश्वासन दिलंय, तुम्ही रोज 16 माळांचा जप करा आणि तुमच्या जीवनात काटेकोरपणे 4 नियमांचं पालन करा, तुम्हाला भगवत धामाची प्राप्ती होईल. जय श्रील प्रभुपाद की. ह्याच्यावर जर आपण दृढ श्रद्धा ठेवली, जशी शबरीने मातांग ऋषींच्या शब्दांवर ठेवली, तर नक्कीच त्या दृढ श्रद्धेमुळे प्रभुपाद आपल्यावर प्रसन्न होतील, भगवंत प्रसन्न होतील आणि ते आपल्याला ही कृपा प्रदान करतील. तर त्यामुळे ह्या शबरीच्या जीवनातून आपल्याला ही फार महत्त्वाची शिकवण प्राप्त होते की कसा गुरूंच्या वचनावरती दृढ विश्वास ठेवून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. आणि असं आपण जर जीवन जगलो तर खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्र आपल्यावरती प्रसन्न होतील. आणि मग त्या शबरीला बोलवून तिथे पंपा सरोवरमध्ये जेव्हा तिचे पाय बुडवले जातात तेव्हा ते पंपा सरोवर पूर्णपणे शुद्ध होतं. आपण पाहतो भागवतामध्ये पण युधिष्ठिर महाराज असंच गुणगान करतात विदुरांचं, भवद्विदास भागवता तीर्थभूता स्वयं विभो तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि स्वांतस्थेन गदाभृता. तीर्थी कुर्वन्ति तीर्थाने, भगवंतांचे जे विशुद्ध भक्त आहेत हे तीर्थस्थानालाही शुद्ध करतात. जनरली आपण काय पाहतो की सर्व लोक जे आहेत ते तीर्थस्थानात जातात शुद्ध होण्यासाठी, कारण त्यांना माहिती आपल्या जीवनात अनेक पाप घडत आहेत म्हणून ते जातात तीर्थस्थानामध्ये आणि त्यामुळे ते सर्व तीर्थस्थान अपवित्र करून टाकतात. पण जेव्हा भगवंतांचा विशुद्ध भक्त वेगवेगळ्या ठिकाणी फिरत फिरत त्या तीर्थस्थानामध्ये पोहोचतात तर तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी, ते त्या तीर्थस्थानालाही शुद्ध करून टाकतात. आणि हे आपण ह्या रामायणातल्या या प्रसंगाच्या माध्यमातून पाहायला मिळतं की शबरीच्या या चरण कमलांचा स्पर्श जेव्हा त्या पंपा सरोवरमध्ये होतो तेव्हा ते पंपा सरोवर शुद्ध होतो. शबरी माता की. तर त्यामुळे आजच्या या रामकथेच्या अनुषंगाने आपण या 3 पात्रांच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न केला की आपण कैकेयीच्या जीवनातून पाहिलं की कशा प्रकारे आपण जर काही ऐकायचं असेल तर ते अधिकृत स्रोतातून ऐकलं पाहिजे. आणि एखादी गोष्ट वाईट आपण जरी ऐकली तरी पहिला त्याच्यावर विचार न करता
दुसऱ्या कोण्यातरी व्यक्तीशी आपण त्याशी चर्चा मसलत केली पाहिजे. नुसतं त्याच्यावरती विचार करून काहीतरी कार्य न करता पहिले चौकशी केली पाहिजे. आणि तसं नाही केलं तर वास्तविक रूपामध्ये आपण रामाला आपल्या हृदयातून काढून टाकू. तर त्यामुळे आपल्याला जर रामाला सदैव आपल्या हृदयामध्ये ठेवायचं असेल तर आपण भक्तांचा आदर करायला शिकलो पाहिजे, भक्तांचा गुणगान करायला शिकलो पाहिजे आणि भक्तांशी चांगल्या प्रेमाचा संबंध स्थापित करून जीवन जगलं पाहिजे. दुसरा सीता मातेच्या जीवनातून आपण शिकलो की कशा प्रकारे आपण हे सर्वजण या भौतिक जगातील वेगवेगळ्या चमक धमकच्या प्रती आकर्षित होऊन विमोहित झालेलो आहोत आणि त्या विमोहित झाल्यामुळे आपण सगळ्यात प्रिय असणारे भगवान यांनाच त्या चमक धमक प्राप्त करण्यासाठी पाठवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे आपण आता वेगवेगळे कष्ट क्लेश भोगत आहोत. आणि शबरीच्या जीवनातून आपण शिकलो की कशा प्रकारे गुरूंच्या वचनांवरती जर आपण दृढ विश्वास दृढ श्रद्धा ठेवली तर नक्कीच आपल्याला वरती भगवंत प्रसन्न होतील आणि कृपा करतील. फार फार धन्यवाद. हरे कृष्णा. श्री रामचंद्र भगवान की, श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की, शील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.